इंजिनियरच्या नावावर 5 इमारती आणि रोकड 2 कोटी। महिना 6000 कमावणाऱ्याची किती आहे संपत्ती? नोटा मोजता मोजता मशीन जॅम झाली, अभियंत्याच्या घरी धाड टाकली आणि पोलखोल कशी झाली? एक ना दोन तब्बल 5 बहुमजली इमारती, महागडे आणि मोक्याच्या ठिकाणी असलेले 13 प्लॉट आणि बरच काही। ही सगळी संपत्ती आहे एका सरकारी बाबूची, ज्याने अवघ्या 6000 रुपयांवर नोकरीची सुरुवात केली। 55 वर्ष वय असलेल्या अधिकाऱ्याच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं धाड टाकली आणि तिथं मिळालेलं घबाड पाहून अधिकारीही चक्रावून गेले। हे सगळं कुठं घडलं? या धाडीत आणखी काय सापडलं? ही माया या अधिकाऱ्यानं कशी जमवली? आणि मुळात हा प्रताप करणारा सरकारी बाबू आहे तरी कोण? सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून। देशाला हादरवणारी ही बातमी आहे ओडिशातली। ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यातल्या बालीकुडा इथं दक्षता विभागानं भ्रष्टाचाराविरोधात धडाकेबाज कारवाई केली आहे। दक्षता विभागानं म्हणजे व्हिजिलन्स डिपार्टमेंटनं शनिवारी 6 जून रोजी एका अभियंत्याच्या घरी धाड टाकली। या अभियंत्याचं नाव आहे बैकुंठनाथ बेहरा। ते एकीकृत आदिवासी विकास संस्थेत म्हणजेच इंटिग्रेटेड ट्रायबल डेव्हलपमेंट एजन्सीमध्ये असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत। बेहरा यांच्या विरुद्ध उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा अधिक संपत्ती बाळगल्याचे आरोप होते। या तक्रारीवरून दक्षता विभागानं मोठी कारवाई करत तब्बल 9 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी केली। या कारवाईत बेहरा यांच्याकडे आतापर्यंत कोट्यवधींचा घबाड सापडल्यानं अधिकारीही चक्रावलेत। बेहरा यांच्याकडे तब्बल 5 बहुमजली आलिशान इमारती आहेत, तसंच 13 महागडे भूखंड आहेत। त्यांच्या बँकेच्या लॉकरमध्ये 2 कोटींची रोख रक्कम सापडली आहे, तर घरात 2 लाख रुपये आणि 300 ग्रॅम सोनं सापडल्याचं समोर आलंय। या नोटांची मोजणी करताना अधिकाऱ्यांना मशीन मागवाव्या लागल्या। रोकड पाहून अधिकारीही चक्रावले, तर नोटा मोजताना मशीन जॅम झाल्याचं सांगण्यात येत आहे। लाचलुचपत विभागाच्या अधिकृत नोंदीनुसार वैकुंठनाथ बेहरा हे 1999 मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणजे ज्युनियर इंजिनियर म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले। त्यावेळी त्यांचा पगार प्रति महिना अवघा 6000 रुपये इतका होता। गेल्या 25 वर्षांच्या सेवेत त्यांनी विविध आदिवासी विकास संस्था आणि अभियांत्रिकी विभागांमध्ये काम केलं। नुकतीच त्यांना बढतीही मिळाली होती। आता ते सहाय्यक कार्यकारी अभियंता बनले होते। पण या काळात बेहरांविरोधात प्रचंड भ्रष्टाचाराच्या तक्रारी आल्या होत्या। भुवनेश्वरच्या विशेष न्यायाधीशांनी त्यांच्या संपत्तीचा शोध घेण्यासाठी मंजुरी दिली होती। त्यानंतर दक्षता पथकानं भुवनेश्वर, बारीपदा, जाजपूर जिल्ह्यातल्या धर्मशाळा आणि बालीगुडा इथल्या 9 ठिकाणी छापेमारी केली। आतापर्यंतच्या तपासात बेहरा यांच्याकडे 5 इमारती आढळून आल्यात। यात भुवनेश्वरमधल्या 4 आलिशानी इमारतींचा समावेश आहे। यामध्ये निलाद्री विहारमधली 10,500 चौरस फुटांची 4 मजली इमारत, शैलश्री विहारमध्ये 1100 चौरस फुटांची 3 मजली इमारत, कानन विहारमध्ये 3750 चौरस फुटांची 2 मजली इमारत आणि चंद्रशेखरपूरमधील 2500 चौरस फुटांची 2 मजली इमारत, तसंच जाजपूर धर्मशाळा इथल्या वडिलोपार्जित जमिनीवर 2500 चौरस फुटांच्या 2 मजली इमारतींचा समावेश आहे। तसंच भुवनेश्वरच्या प्रमुख भागात 7, जाजपूरमध्ये 5 आणि बारीपदा इथं 1 असे एकूण 13 महागडे प्लॉटही आढळलेत। या कारवाई दरम्यान बोहरा यांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे बँक लॉकर उघडण्यात आले। यात 2 कोटींपेक्षा अधिकची रोकड जप्त करण्यात आली। हे दोन्ही लॉकर्स इंजिनियर बेहरा यांच्या पत्नीच्या नावावर रजिस्टर होते। त्यापूर्वी त्यांच्या घरात अधिकाऱ्यांना 2,66,000 रुपये रोख रक्कम सापडली, तर 300 ग्रॅमहून अधिकचे सोने, इतर दागिने, बँक खाते, पोस्ट ऑफिसमधली बचत, इतर मुदत ठेवी आणि इतर अनेक संपत्ती समोर आली आहे। हा तपास अजूनही सुरू असून बेहरा यांच्या संपत्तीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे। पण अवघ्या 6000 रुपयांच्या नोकरीपासून सुरू झालेल्या या प्रवासात बेहरा यांनी एवढी प्रचंड संपत्ती कशी गोळा केली याचा तपास सुरू आहे। एकंदरीत लक्ष्मी दर्शन करूनच बेहरा फायली मंजूर करत होते का, असा सवाल केला जातोय। त्यांच्याकडे सापडलेलं घबाड पाहता ओडिशातली आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा। धन्यवाद।